हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. येस सर, इथनं आता आहे नागपूर. हेड ईस्टर्न हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे महाराष्ट्र बोलली मॅडम, मेरी बोलले. तर इथनं नागपूर आहे 10 मिनिट्सच्या डिस्टन्सवर. 10 मिनिटात आम्ही घरी पोहोचू आणि जियानाला भेटू. तर येस, चला तुमची पण भेट करून देते आणि मॅडमचे रिॲक्शन्स काय आहे ते आपण नक्की बघू. आणि जर पॉसिबल झालं तर मम्मी पप्पांना पण भेटायला जाऊ, बिकॉज उद्या मॉर्निंगला ते भंडाऱ्याला जातील. आज त्यांचा इथेच स्टे होता, हॉटेल बंद होती पप्पांची, बिकॉज आज आषाढी एकादशी आहे म्हणून. तर म्हणून ते रोशुदाईकडेच थांबले होते आणि उद्या ते जातील तर मग भेट नाही होणार अजून 8 दिवस. म्हणून बघू, जियानाची आणि माझी आणि प्रणवची सुद्धा आम्ही तिघं भेट घेऊन घेऊ आणि मग घरी जाऊ. चला. अभ्यास करत आहे. त्यांची टेस्ट थोडी वेगळी असते पण. हो, आज कसा झाला तुझा? आबा घालून देतात. चल बाय करून दे. आबा माईला हक करून दे. हगी हगी. हा हा बॅग. हा गली गली करून दे आबाला. आबाला गली कर. हा माई घे ग. पप्पी पप्पी दिली. हा ठीक. आबाला आब. व्हेरी डॉग 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 डॉग. हा ठीक आहे राहते बेटा. चाललो आम्ही. चल चाललो. चला बाय. थांब. चल ग. तू मागे हो. बाय. कुठे चाललो आपण? ऑफिस. मम्मा डॅडी कुठे गेले ते? बाय. बाहेर गेली होती. आबांनी सांगितलं का? कॅनाला पिक केलेलं आहे. आता जातो घरी आणि त्यानंतर फ्रेश होऊ, जेवण करू आणि मग आराम. जे मी तिला पकडतो तू. गाणं म्हणणं झालं. जे ना प्रेसवालं गाणं म्हणणं. प्रेसवालं गाणं म्हणणं. The next morning. ही माझी आहे? नाही, तुझी आहे. ही भाकर माझी आहे. का आहार आहे. वा वा, किती दिवसानंतर. यांना लागलं तर घ्यायची. पहिले एक फिनिश करायचं, त्याच्यानंतर दुसरं घ्यायचं, त्यात टाकायचं नुसतं. ओके. चला, तर आज बनवली वांग्याची भाजी, वरण आणि खूप रागीची दिवसानंतर भाकर. घरचं जेवण. काय 2च दिवस झाले प्रणव. असं वाटतं खूप दिवसांपासून. हा. चल, टेस्ट कशी आहे? छान झाली. मँगो. कुठे चाललो आपण? नो
मी तुला ऑलरेडी दिलेला आहे. कुठे चाललो आपण? कुठे चाललो आपण? हॅपी. कशी माहिती गो? आपल्याला बर्थडे गिफ्ट द्यायचंय. हा ते नाही घ्यायचं. हो हेच आणायचं राहू देऊ आपण बोलू. येस सर, काल मी पुण्यावरून आलो आणि आजचा दिवस बॅक टू रुटीन झालेला आहे सगळं काही. तर मंडे होता, प्रणवचं ऑफिस होतं, माझे कामं सुद्धा होते. तर नॉर्मल वाटलं आजचा डे आणि असं एक प्रेशर वाटलं, कुठेतरी फील झालं. बिकॉज 2 दिवसापासून त्या सगळ्या रुटीनपासून कट डाऊन होतं आणि एकदम ऑल ऑफ सडन ते रुटीन स्टार्ट झालं. तर थोडंसं प्रेशराईज फील होत होतं. मी कोणाला म्हटलं मला ना खूप कन्फ्यूज होत आहे काही स्टार्ट करायला काही करायला. बट एनिवेज झालं सगळं सुरळीत. तर येस, आता आम्ही चाललोय बर्थडे पार्टीला. हां हॅपी. झियानाचा बर्थडेला वेळ आहे. आता आपण आराधना दीदीच्या बर्थडेला चाललो. येस, तर आम्ही आराधनाच्या बर्थडेला चाललोय. भाग्यश्री ताईची मुलगी आहे ती. तर चला. आणि बाहेर इतका पाऊस आहे की आम्ही प्रे करतोय की सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, लोक आले पाहिजे. जेवढ्या लोकांचा त्याने कार्यक्रम ठेवलाय, बिकॉज जीजू खूप टेन्शन मध्ये होते. तर चला. तर आराधना, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण सोबत एन्जॉय करू. चला. हो हो, छत्री घेतली बेटा? छान दिसत आहे. रियाना इकडे बघ बेटा, हाय करून दे सगळ्यांना. व्हेरी गुड, प्राऊड ऑफ यू. बेसमेंट मधलं इतकं पाणी भरत आहे, पाऊस इतका जास्त आहे आणि इथनं यायलाही रस्ता नाही आहे. तर झियाना आणि दीपाली हे वर आहे, मी आलो आहे गाडी घ्यायला आणि गाडी भरपूर खराब आहे कारण काल आमचा प्रवास झाला आणि त्यानंतर आज काही वॉश करायला आला नाही. चला, तर मी वर जातो, त्यांना पिक करतो आणि मग आता गाडी पार्किंगमधून काढतो. पहिले दीपाली आणि झियानाला वर घेतो आणि मग त्यानंतर पुढे बड्डेला निघू. आणि काय काय आहे त्याच्यामध्ये? ते गिफ्ट मागत असेल ती. कसा आवाज आला का? अटकलं का काही? ठीक आहे, चला का काय येतो. बरोबर. तर बाहेर खूप पाऊस आहे, सकाळपासून पाऊस आहे, अजूनपर्यंत थांबलाच नाही. आणि रेड अलर्ट, सॉरी ऑरेंज अलर्ट सुद्धा झालेला आहे. लेट्स सी, बघू इथून पुढचे दिवस 2 दिवस आता कसं वेदर राहील नागपूरचं. पाऊस आहे पण गरमी पण तेवढीच आहे. जसं पुण्याला थंड वाटत होतं तसं नाहीये. म्हणजे विदाऊट फॅन, विदाऊट एसी पुण्याला थोडा तरी पाऊस आला की 22-21 पर्यंत टेम्परेचर येते. ते आता 25 डिग्री आहे. म्हणजे तुम्ही 3-4 डिग्रीचा फरक तो घरी आता पण असं वाटतं की गरम आहे. हा, म्हणजे फॅन आणि एसी कंपल्सरी लावावंच लागतं, खूप गरम होतं. आणि झियानाचे इथे उद्योग सुरू झालेले आहे. सगळे बटन दाबायचे, गाणे लावायचे. है ना? हो की नाही? सांग उद्योग करते ना तू. चला जाऊ आता. इथून खूप कमी डिस्टन्सवर आहे ते लोकेशन जिथे बर्थडे आहे. 5 to 10 मिनिट्समध्ये आम्ही पोहोचून जाऊ. पाऊस आहे म्हणून. आणि जर पाऊस नसता तर जाम ट्रॅफिक असतं. मला आराधनाच वाटली ती.
फिटिंग लावून घ्यायला है ना. ठीक आहे. हे का बरं वाईट झालं नाही. ठीक आहे. ऐसे नहीं, लड़कियों अब शोर मचाइए अपनी फ्रेंड के लिए. कम ऑन मेक सम नॉइज. फ्रेंड आहे दीपाली, तिला करायला गेली. आइए हम सब लोग शांत हो जाएंगे. इस समय हम प्रार्थना करेंगे आराधना के लिए. परमेश्वर उसे आने वाले दिन में अच्छा आरोग्य दे, शांति से भरे और हमें ज्ञान बुद्धि दे. और ये जब हम उसके लिए प्रार्थना करते हैं कृपया शांति बनाए रखें. जब हम प्रेयर करते हैं अपनी आंखों को बंद कीजिए. उसके लिए भी लेट्स काउंट विथ मी. 10 9 8 5 4 3 2 1 and here we go. Clapping. Come on. आणि बड्डे गर्ल इथे करत आहे जेवण. फ्लाइंग किस. अगं आवाज नाही येत आहे ना. नाही आवाज येतच नाही ना. ते आवाज सांगितलं ना. हो उद्या करतो म्हटलं कॉल. आवाज झोपत आहे ना बेटा. 10 वाजले ना. जियाना आबाला फोन लावून दे म्हण. चल इथे आवाज येत आहे ना, खाली जाऊन लावून दे. चल ताईला भेटून घे. जियाना चला तर बर्थडे आटोपलेला आहे. खूप सुंदर बर्थडे झाला. छान अरेंजमेंट होती, छान डेकोरेशन होतं आणि त्यापेक्षा सगळ्यात जास्त छान हॅपी हॅपी होतं. हॅपी हॅपी हाय फाय. हो प्रेस केली ना बेटा. चला तर